नमस्कार मित्रांनो, मी तेजस आपल्या बॉयलर नॉलेज सर्कल मराठी या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत करत आहे। आज आपण एक नवीन विषयावर चर्चा करणार आहोत, जो बॉयलर अटेंडंट सेकंड क्लास व फर्स्ट क्लास परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। जर चॅनेलवर नवीन असलं तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करू आजच्या आपल्या विषयाला। आज आपण पाहणार आहोत बॉयलर हॉट गॅस सर्क्युलेशन। आपण कंबशन चेंबर मधून सुपर हीटर आणि नंतर रिहीटर मध्ये जाऊ। तुमचा बॉयलर जास्त फ्यूल खातोय, हॉट गॅस सर्क्युलेशन समजलं नाही तर तुमच्या बॉयलरची एफिशियन्सी कधीच वाढणार नाही। इंधन जळल्यानंतर तयार होणारा हॉट गॅस तो थेट बाहेर जात नाही, तो आधी बॉयलरच्या वेगवेगळ्या भागामधून फिरतो। म्हणजे इंधन फर्नेस मध्ये जळल्यानंतर हॉट गॅसेस फर्स्ट पास पासून अगोदर सेकंड पास, पुढे थर्ड पास व शेवटी चिमनीद्वारे वातावरणात जातो। हे हॉट गॅसेस बॉयलर मधून बाहेर पडताना फर्स्ट पास मध्ये हाय हीट ट्रान्सफर होते, सेकंड पास मध्ये ट्यूब हीटिंग होतात आणि तिसऱ्या पास मध्ये जास्तीत जास्त उष्णता परत मिळते। शेवटी चिमनीमधून हे हॉट गॅसेस बाहेर पडतात। ही हीट ट्रान्सफर होताना त्याचे पुढील प्रमाणे प्रकार पडतात: रेडिएशन, कन्व्हेक्शन, कंडक्शन। हॉट गॅस जास्त गरम बाहेर गेला तर एफिशियन्सी कमी, यामुळे बॉयलरवर गंभीर परिणाम होतो। ट्यूब फॉलिंग म्हणजे नळ्या गलिच्छ होतात, राख जमा होते आणि ड्राफ्ट प्रॉब्लेम येतो। समजलं सर? यासाठी आपण रेग्युलर क्लिनिंग करणे, वेळोवेळी सूट ब्लोअर देणे, एअर फ्युएल रेशो चेक करणं गरजेचे आहे। माहिती आवडली असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।